हे लेझर सर्जरीपेक्षा सर्जन कोण हा खूप महत्वाचा भाग आहे. जर का आता लेझर सुद्धा म्हणजे माकडाच्या हातात जर का आता ते सगळ्यांना मन माहीतच आहे, तसं जर का दिलं तर त्यांना सुद्धा परिणाम वेगवेगळे होऊ शकतात. त्यामुळे माझी प्रत्येक भगंदरच्या पेशंटला एक रिक्वेस्ट असतो की लेझर सर्जरी म्हणून लेझरच्या सर्जनकडे जाणं टाळा. नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपला हा आजचा सोलो पॉडकास्ट आहे, म्हणजे मीच आहे सगळं काही त्याच्यामध्ये बोलणार आहे. पहिला आपला असाच एक पॉडकास्ट आपण व्हिडिओ केला होता, लॉंग व्हिडिओ, फिस्टुला म्हणजे नेमकं काय, आणि त्याला उत्तम प्रतिसाद भेटला आणि भरपूर लोकांना त्याचा फायदा झाला. तरी बरेच लोक म्हणतात की माझा एक सर्जरी झाली, लेझर सर्जरी झाली आणि वापिस माझा फिस्टुला आला, तर फिस्टुला का बरं येतोय ह्याच्याबद्दल समजून घ्यायचं. तर आजचा हा व्हिडिओ विषय तोच आहे, फिस्टुला म्हणजे भगंदर का परत परत होतो, ह्या विषयाबद्दल सखोल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, फिस्टुला किंवा भगंदर म्हणजे नेमकं काय ह्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी आपल्या गटफिट क्लब चॅनलवरती समजलेलंच आहे. फिस्टुला म्हणजे एक पोकळी असते जे की संडासच्या ठिकाणी मधल्या भागाला ते बाहेरच्या भागाला कनेक्ट होतो, आणि ती पोकळी आतमधल्या भागातून बाहेरच्या भागाला कनेक्ट होऊ शकतो किंवा संडासच्या ठिकाणामधूनच तिथल्या तिथं कनेक्ट होऊ शकतो. तो त्याला आपण फिस्टुला इन ॲनो म्हणतो किंवा त्यालाच आपण भगंदर म्हणतो. हे एक अवघड ठिकाणातलं दुखणं आहे. हा पेशंटला सुद्धा आणि त्यांच्या सर्जनला सुद्धा. म्हणजे पेशंटला ह्याच्यामुळे म्हणणं आहे की वारंवार येत राहतो आणि ऑपरेशन केल्यानंतर देखील परत येतो किंवा तिथून पू येत राहतं, घाण राहतं, सर्जरी देखील झाल्यानंतर दुखतं. आणि आम्ही लोक सर्जनला सुद्धा अवघड ठिकाणातलं दुखणं ह्याच्यासाठी आम्ही म्हणतो, कारण प्रेडिक्ट करणं किंवा अनुमान करणं कोणाला हा परत येईल हे सांगणं सर्जनला खूप अवघड जातं. जसं मी प्रत्येक वेळेस सांगतो आणि बरेच काही फिस्टुलाचे पेशंट माझ्याकडे ट्रीटमेंट केलं त्यांना माहिती आहे, फिस्टुला कोणत्याच सर्जनकडून 100% बरं होत नाही. हा फक्त आणि फक्त दोनच लोक करू शकतात. एक आहे सर्जनला खरोखरच माहिती नाही, 100% ट्रीटमेंट म्हणतो किंवा देव येऊन तुमचं सर्जरी केलेलं आहे. असं म्हणण्याचं कारण काय आहे? कारण फिस्टुला हा आजारामध्ये एका ग्रंथीपासून झालेली इन्फेक्शन आहे. तसे आपल्या गुदाशयामध्ये 8 ते 12 ग्रंथी असतात. एका ग्रंथीचा इन्फेक्शन जर सर्जन खूप चांगला सर्जरी केला तर तो एक ग्रंथीचा इन्फेक्शन जाईल, पण दुसरी एखादी ग्रंथीपासून इन्फेक्शन होणं टळेल का असं म्हणता येत नाही. आणि जर का आता पहिल्या ग्रंथीचा इन्फेक्शन प्रॉपर योग्य पद्धतीने ट्रीटमेंट नाही झाला, तो एक सर्वात पहिला कारण असतो फिस्टुला परत येणे. म्हणजे फिस्टुला परत येण्यासाठी सर्वात मुख्य कारण म्हणजे काय, प्रॉपर योग्य पद्धतीने तो ग्रंथीचा इन्फेक्शन पूर्ण दूर न झालं त्यामुळे होऊ शकतो. मित्रांनो, फिस्टुला म्हणजे नेमकं काय असतो, आपल्याला 2 घरं आहेत, 2 घरामध्ये एक भिंत आहे, दरवाजा आहे. तर ह्या 2 घरामधून ह्या घरातून त्या घरात जर जायचं असेल, आपण काय करतो, दरवाजा यूज करतो आणि तिकडच्या घरात जातो. आणि इकडच्या घरामध्ये पण पोकळी आहे, तिकडच्या घरामध्ये पण पोकळी आहे, मध्ये भिंत आहे, भिंतीला दरवाजा आहे, असं आपण बघतो. तो भिंत म्हणजेच आपण समजून घेऊया आपली बाहेरील स्नायू. जी स्नायू सर्वात महत्वाचं काम करतो आपलं मोशन कंट्रोल करणं. म्हणजे आपण कुठेही बसलं तर मोशन लीक होतो का, असं होत नाही. कुठेही बसलं तर मोशन कंट्रोल करू शकतो. कारण कसं आहे, जसंच आपल्या पोटामधला विष्ठा तयार होतो, मल तयार होतो आणि आपल्या मलाशयामध्ये येतो, मलाशयामधून तो गुदाशयापर्यंत पोहोचला की आपल्या मेंदूला एक सिग्नल जातं. मेंदूला सिग्नल असं जातं की मल आलेलं आहे, आपल्याला पूर्ण बाहेर काढायचंय. त्यालाच आपण संडासला जाणे किंवा टॉयलेट असं म्हणतो. आपल्या मेंदूला कळतं. मग त्यानंतर मेंदू सांगतं की आपण सोशली ॲक्सेप्टेबल प्लेस म्हणजे सामाजिक दृष्ट्या आपण इथं मल विसर्जन करू शकतो का. जसं की आपण टॉयलेटमध्ये बसलं, हा एक प्रायव्हेट एरिया आहे, सोशली ॲक्सेप्टेबल आहे, तिथं जाऊन करू शकतो. पण 4 चौघामध्ये बसलं तर आपल्या मेंदूला तो समजतं की आपण 4 चौघामध्ये बसलेलं आहे, तर तिथून तो सिग्नल देतो आपल्या बाहेरील स्नायूंना टाईट होण्यासाठी. जसे स्नायू टाईट होतात, मल ऑटोमॅटिक वरती मलाशयामध्ये जाऊन बसतं आणि तिथून माणसाला एक फिलिंग येतं की मला मोशनला जायचं आहे,
मग त्यानंतर आपण टॉयलेटमध्ये जातो आणि थोडा वेळ बसल्यानंतर स्नायू रिलॅक्स होतात, मोशन इव्हॅक्युएट होतं. आणि हा सगळं प्रक्रिया होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो काही मसल आहे तो म्हणजे एक्सटर्नल स्पिंटर, म्हणजे बाहेरील स्नायू, गुदाशयाच्या बाहेरील स्नायू. तर तो गुदाशयाचा बाहेरील स्नायू आपण भिंत कन्सिडर करूया. इकडची खोली म्हणजे संडासच्या ठिकाणातला आतमधला भाग, तिकडची खोली म्हणजे बाहेरचा, स्नायूच्या बाहेरचा भाग. तर हे फिस्टुलाचे एक गंमत असा असतो, पाईल्स फिशर जे काय आहे ते एकाच भागामध्ये म्हणजे गुदाशयाच्या मधल्या भागामध्ये सगळं काही असतो. पण फिस्टुला एक असा आजार आहे, गुदाशयामधून चालू होतो, दरवाजा म्हणजे भिंत म्हणजे स्नायू, बाहेरील स्नायूमधून ट्रॅव्हल होतो आणि तिकडच्या घरापर्यंत पोहोचतं. मग हे सर्व काही ज्या वेळेला असतं त्यावेळेला भिंत तोडून तरी आपण त्या घरात जात नाही, आपण दरवाजा उघडून जातो. तसा तो एक पोकळी केलेला दरवाजा असतो, तो दरवाज्यातून तिकडून जातो. आणि नेमकं जर करता सर्जनला जर हा पूर्ण आजार काढायचा आहे तर भिंत तोडावं लागते. पण भिंत पूर्ण तोडलं तर मग पूर्णच घर पडू शकते. तसंच भिंत म्हणजे स्नायू पूर्ण जर तोडलं तर संडासचा कंट्रोल जाऊ शकतो. हाच एक भीती राहतो सर्जनच्या डोक्यामध्ये सुद्धा, माझ्या पेशंटला मोशन कंट्रोल जाऊ नये. हाच एक भीती राहतो पेशंटच्या डोक्यात सुद्धा की माझं कंट्रोल मोशनवरती जाऊ नये, गेलं तर मोशन होणार नाही. म्हणून काही काही वेळेला जर का आता प्रॉपरली क्वालिफाईड सर्जन नसेल तर त्या कंडिशनमध्ये ह्या भागाला म्हणजे मलाशयामधलं आजार पूर्ण क्लिअर होत नाही किंवा बाहेरच्या बाजूचा आजार क्लिअर होत नाही. म्हणजेच सर्वात प्रथम कारण फिस्टुलामध्ये वापिस येण्याचा म्हणजे इनकम्प्लीट सर्जरी. म्हणजेच तुम्ही एखाद्या क्वालिफाईड सर्जन किंवा फिस्टुला एक्सपर्ट कोण जर सर्जरी केलेली नसेल, हे स्नायूच्या भीतीनं किंवा इनकंटिनन्स मोशन कंट्रोलच्या भीतीनं काही वेळेस इनकम्प्लीट सर्जरी होते. इनकम्प्लीट सर्जरी झाली तर वापिस येण्याचं एक मुख्य कारण बनतो. आणि सर्जरीमध्ये भिंतीच्या इकडं म्हणजे संडासच्या ठिकाणातलं सगळं घाण काढावं लागतं, भिंतीच्या पलीकड म्हणजे संडासच्या स्नायूच्या बाहेरच्या बाजूचं सगळं घाण काढावं लागतं. त्यामुळे इनकम्प्लीट सर्जरी मुळे होऊ शकतो. इनकम्प्लीट सर्जरी होऊ नये ह्यासाठी तुम्हाला एक क्वालिफाईड फिस्टुला एक्सपर्ट सर्जन किंवा कोलोरेक्टल सर्जन किंवा क्वालिफाईड प्रॉक्टॉलॉजिस्ट त्यांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे. क्वालिफाईड म्हटलं तर माझा हेतू प्रत्येक वेळेस हाच म्हणणं असतं की एक MBBS MS जर का सर्जन असेल ते एक क्वालिफाईड सर्जन आहे. तुमच्या सर्जनला विचारू शकता तुमचं क्वालिफिकेशन काय, मग त्याच्यामधून तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट जर का घेतलं तर इनकम्प्लीट सर्जरी होण्यापेक्षा कंप्लीट सर्जरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यात फिस्टुला एक्सपर्ट असेल तर कंप्लीट सर्जरी होऊन क्युअर होण्याची शक्यता जास्त राहतात. हे झाला पहिला भाग. मग दुसरा भाग येतो सर्जरी प्रॉपर न होणे किंवा प्रॉपर सर्जरी चूज न करणे. मित्रांनो, फिस्टुला म्हटल्यानंतर बरेच काही सर्जरी आहेत. फक्त आपणाला माहिती असतं लेझर सर्जरी. लेझर हा एक टूल आहे. हातामध्ये जर का पेन घेतलं, एक साधं बॉल पेननं सुद्धा आपण अक्षर लिहू शकतो, वहीवरती लिहू शकतो. एखादा रेनॉल्ड्स पेननं सुद्धा वहीवरती लिहू शकतो. एखादा शाईच्या शेणनं पण वहीवरती लिहू शकतो. एखादा पार्करच्या पेननं पण वहीवरती लिहू शकतो. थोडं वहीमध्ये लिहितोय त्याच्यामध्ये स्मूथनेस येऊ शकतो, प्रिसिजन येऊ शकतो. पण ह्याचा अर्थ असा आहे, लिहिलेलं पार्करचं पेन म्हणजे सोन्यासारखं लिहिलं किंवा साध्या बॉल पेननं लिहिलं म्हणजे एकदमच खडबडीत लिहिलं असं नाही. तो लिहिलेला पेन काय वापरला ह्यापेक्षा लिहिणारा कोण आहे ह्याच्यावरती डिपेंड करतं. तसंच लेझर सर्जरी म्हणून जो तुम्ही जाता किंवा प्रत्येक वेळेस आपण ऑप्ट करतो, हा काही प्रिसिजन नाही आहे. लेझर वापरणारा खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच मी पहिलं सांगितलं, सर्वात पहिलं इनॲडिक्वेट सर्जरी म्हणजे प्रॉपर सर्जरी न होणे टाळण्यासाठी चांगली सर्जरी होणं गरजेचं आहे. चांगली सर्जरीसाठी पहिला क्रायटेरिया आहे क्वालिफाईड सर्जन बघणं. दुसरा क्रायटेरिया आहे प्रॉपर सर्जरी करणं. लेझर सर्जरी लेझर म्हणून आपल्या डोक्यात जर का भूत घेऊन बसलं तर लेझरमुळे सुद्धा रिकरन्स होतो. का लेझरनं रिकरन्स झाला असं नाही, लेझर कसं वापरावं माहिती नाही, गरज नाही त्या ठिकाणी लेझर वापरलेले, त्या कंडिशनमध्ये असं होण्याची शक्यता आहे. हे लेझर सर्जरीपेक्षा सर्जन कोण हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जर का आता लेझर सुद्धा म्हणजे माकडाच्या हातात जर का आता ते सगळ्यांना मन माहीतच आहे, तसं जर का आता दिलं तर त्यांना सुद्धा परिणाम वेगवेगळे होऊ शकतात. त्यामुळे माझी प्रत्येक भगंदरच्या पेशंटला एक रिक्वेस्ट असतो की लेझर सर्जरी म्हणून लेझरच्या सर्जनकडे जाणं टाळा. कारण लेझर म्हणजे जसं मी सांगितलं, साधं पेन,
रेनॉल्डचं पेन, पार्करचं पेन, शाईचं पेन सगळं सेमच लिहितात. सर्वात महत्त्वाचं आहे लिहिणारा माणूस कोण आहे. जर का त्या माणसाचं एखादं म्हणजे माझे जर अक्षर विचारले तर खडबड आहेत, खराब आहेत माझे अक्षर. जर मी पार्करचं पेन घेतलं तर माझे अक्षर गुटगुटीत त्यांनी एकदम चांगले होतात, शुद्ध लेखन होऊ शकतो असं नाही. आणि एखाद्या व्यक्ती आहे त्यांचे आपण म्हणतो मोती लिहिल्यासारखं लिहितो हा. जर का तसं काही एखाद्या व्यक्तीनं लिहिण्याचा प्रकार असेल, त्या व्यक्तीला बॉल पेन दिलं तरी चांगलं होऊ शकतो. ह्याचाच अर्थ असा आहे लेझर हा एक टूल आहे, लेझर हा एक तंत्रज्ञान आहे, पण तो वापरणारा कोण आहे हा खूप महत्वाचा आहे. लेझर इतकं महत्वाचं नाही. खरं जर का तुम्हाला सांगायचं जर झालं, ही गोष्ट कदाचित ज्याला भगंदर आहे त्याला पचल नाही पचल माहिती नाही. लेझर फिस्टुलाच्या सर्जरीमध्ये 99.99% गरजेचं नाहीये. कारण लेझरमुळे सगळं काय होतं असं नाहीये. लेझरचं खरं सांगायचं जर झालं तर सायंटिफिक एव्हिडन्स नाहीये. हा मार्केटिंग गिमिक आहे, मार्केटिंग टूल आहे. कारण सर्वात महत्वाची सायकॉलॉजी काय आहे पेशंटचं, की मला वेदना नको, मला जखम नको, मला लवकर बरं व्हावं, मला 2 दिवसामध्येच कामाला जावं. हे सगळे जे काही आपली सायकॉलॉजी आहे, आपली मनाची एक विचार आहे, मनाची जी काही कल्पना आहे, त्या कल्पनाला एक ऑप्शन म्हणून ठेवलेलं आहे. तुम्ही लेझर वापरलं तर तुम्हाला पेन होणार नाही, जखम होणार नाही, ब्लिडिंग होणार नाही, रिकरन्स होणार नाही. हे सगळं मी एक क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जन आहे, खूप गंभीरतेने विचारपूर्वक सांगतोय. हे सगळं मूर्खपणा आहे. असं लेझरमुळे होत असलं असतं तर आज फिस्टुलाचा रिकरन्स म्हणणं राहिलंच नसतं. तसं काहीही नाहीये. इनफॅक्ट बरेच लोक लेझर म्हणून ठेवतात, वापर सुद्धा कितपत करतायत ह्याचा सुद्धा खूप मोठा शंका आहे. तर मित्रांनो, सर्जरी कोणती चूज केली खूप महत्वाची आहे. सर्जरीमध्ये एक 3 पद्धतीची सर्जरी आहेत. 3 पद्धत म्हटल्यानंतर लेझर कुठं ते विचारू नका, मी सांगतो त्याच्याबद्दल. पण 3 पद्धतीची सर्जरी आहेत. जगामध्ये सगळ्यात गोल्ड स्टँडर्ड सर्जरी, सगळ्यात उत्तम सर्जरी, ज्याचे रिझल्ट म्हणजे सगळ्यात चांगले रिझल्ट जो म्हणतो, फिस्टुलॉटॉमी, फिस्टुलेक्टॉमी. त्याला आम्ही स्पिंटर कटिंग म्हणजे स्नायूचं कट करून फिस्टुला सर्जरी करतोय. जखम राहते आणि त्याच्यामध्येच जखम पूर्ण भरतो. तो सर्जरी सर्वात चांगला आहे. पण एक 20% पेशंटमध्ये, 80% पेशंटमध्ये हीच सर्जरी होते. लेझर वापरो, कॉटरी वापरो, बायपोलर वापरो, कोणतंही, जसं मी सांगितलं कोणत्याही प्रकारचं पेन वापरो, पण सर्जरी हीच होतो. 80% जर तुम्हाला रिझल्ट चांगला आलेला असेल तर साधी स्पिंटर कटिंग सर्जरीच होते. आणि भीतीच्या पोटी तुम्ही जर करता सर्जन लेझर म्हणून म्हणत असेल, त्यांना काहीतरी ज्याला साध्या पद्धतीनं होऊ शकतं, ज्याला इनकंटिन्युअन्सचा रिस्क नाहीये, म्हणजे तो पोकळी घराच्या तिथं जर का भिंत आहे, थोडंफार भिंत फोडून आपण जोडून घेतलं तर तुमचं घर पडणार नाही असं जर का असेल तर ते केलेलं बेटर आहे तिथल्या तिथं शिवत बसण्यापेक्षा. तर 80% पेशंटला फिस्टुलॉटॉमी, फिस्टुलेक्टॉमी हा स्टँडर्ड प्रोसिजर आहे. ह्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतो. हे मी सांगत नाहीये, जगभरातील जितके पब्लिश्ड म्हणजे आम्ही सायंटिफिकली जे लिहिलेले आहेत, गेले दशकांपासून हे ट्रीटमेंट करत आलेले, त्यांचे रिझल्ट आहेत की हा सर्जरी सगळ्यात चांगला आहे. पण आजकालचं फॅड आहे ना, फिस्टुलामध्ये मला कमी जखम पाहिजे, कमी वेदना पाहिजे, कमी रक्तस्राव पाहिजे, रिकरन्स नको. ह्याच्यामुळे तुमचे शॉर्ट टर्म गेन म्हणजे काल्पनिक जो पहिले काही दिवसामधलं पेन वगैरे आहे सगळं बरं होतो, पण लॉंग टर्ममध्ये रिकरन्सच्या नंतर आणखीन एक वेळा रिकरन्स, आणखीन एक वेळा रिकरन्स असतो. म्हणून पहिल्या कंडिशनमध्येच चांगली जर सर्जरी होण्यासारखं असेल, तुमच्या कंडिशनमध्ये मोशनला कंट्रोल जाणार नसेल तर जखम करून सर्जरी केली, ट्रॅडिशनल पद्धतीनं सर्जरी केली, गोल्ड स्टँडर्ड पद्धतीने सर्जरी केली, त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात, रिकरन्स कमी होतो. पण तोच काही पेशंटमध्ये हाय रिस्क ऑफ इनकंटिन्युअन्स म्हणतो, म्हणजे मोशनच्या कंट्रोलला थोडासा प्रॉब्लेम होण्याची शक्यता म्हणतो. तसे जे पेशंट आहेत ज्यांना मोशन कंट्रोलला बाधा होऊ शकतो, अशा पेशंटमध्ये जर करता स्पिंटर सेव्हिंग प्रोसिजर म्हणजे स्नायूला धक्का न लावता सर्जरी करणं, हे प्रोसिजर म्हणजे कोणते, जे कोणते फॅन्सी तुम्हाला सर्जन सांगतील, मी लेझर सर्जरी करतो, मी लिप सर्जरी करतो, मी वाप सर्जरी करतो, मी ग्लू सर्जरी करतो, बरेच काही नाव आहेत. आजकाल तर एक सर्जरीची कॉस्ट 10 लाख होते. तसे स्टेम सेल सर्जरी म्हणतात, म्हणजे काय करतात, आपलाच तिथला स्नायू घेऊन ते ह्याच्यामध्ये लॅबमध्ये कल्चर करून ती स्नायू
त्या पोकळीमध्ये टाकून बंद करतात. त्याच्यामध्ये सुद्धा फेल्युअर 60 ते 70% असतं. म्हणजे स्पिंटर प्रिझर्विंग सर्जरी जर का केलं तर त्या पेशंटला आणखीन वापिस होण्याची शक्यता राहतो. पण त्या कंडिशनमध्ये तुमच्या स्नायूला धक्का नाही लागत, त्यामुळे मोशन कंट्रोल जात नाही. म्हणून कोणती सर्जरी चूज करायची, लेझर नाही, ती सर्जरी चूज करताना जर चुकीचं झालं तरी रिकरन्स होऊ शकतो. म्हणून तुमच्या सर्जनला लेझरचं भूत घेऊन मला लेझर सर्जरी करा म्हणण्यापेक्षा तुम्ही सर्जनला विचारायला पाहिजे, माझा स्नायू कट करून सर्जरी करणार आहेत का स्नायूला धक्का न लावता करणार आहेत. जर का तुमच्या सर्जननी सांगितलं स्नायू कट करून सर्जरी करणार आहे, तुम्हाला मोशन कंट्रोलचं भीती नाही म्हटलं तर बिंदास्त करून घ्या, कारण तो सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, ट्रीटमेंट होऊ शकतो. पण जर तुमच्या मोशन कंट्रोलवरती भीती होत असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला कोणतंही चांगलं स्पिंटर प्रिझर्विंग सर्जरी तुमच्या सर्जनच्या एक्सपर्टीनं डिसाईड करू द्या, तो तुम्हाला योग्य सल्ला पडू शकतो. आणि काही वेळेला फिस्टुला रिकर न होता ॲब्सेस रिकर होतो. हे काय भानगड आहे? काही पेशंटला असं असतं की मला पू झाला, पू काढला, आणखीन 6 महिने वर्षभरामध्ये वापस झाला. ह्याचा अर्थ असा असतो की त्याची एक आतमधली कनेक्शन आहे, तो कनेक्शन प्रॉपर डील नाही झालं, त्यामुळे होतंय. मग अशा सगळ्या कंडिशनमध्ये कोणती सर्जरी चूज करायचं हे कशावरून ठरवता येतं? हे ठरवता येतं प्रॉपर तपासणी करून. म्हणजे फक्त ग्लोव्ज घालून तपासणी केले त्यानं होत नाही. आणि त्याच्यामध्ये प्रॉपर तपासणी म्हणजे असा असतो की एक MRI करायला पाहिजे. तुम्हाला पस, फिस्टुला किंवा तिथं गाठ झालेली आहे, पुवाची गाठ झालेली आहे, की तुम्हाला भगंदर झालेलं आहे, काही असेल तरी ते सगळं एकच असतं. त्या कंडिशनमध्ये सर्जरीला धाव घेऊन काहीतरी करण्यापेक्षा एक चांगल्या सर्जनला भेटून चांगल्या ठिकाणी 1.5 ते 3 टेस्टला MRI करून बघायला पाहिजे. MRI कसा असतो, आता मी बसलेल्या वाकडमधून बानेरला आता सर्जरीला जायचंय, तर माझा रोजचा रस्ता आहे तर मला कदाचित माहिती असेल, पण रोजचा रस्ता नसेल तर मला मॅप टाकून जावं लागतं, गुगल मॅप. तसं MR फिस्टुलोग्राम हा एक अशी तपासणी आहे फिस्टुलामध्ये, ह्याला सायंटिफिक एव्हिडन्स आहे. जगभरातून ह्याला गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. गोल्ड स्टँडर्डचा अर्थ असा असतो की ह्याच्यापेक्षा भारीच तपासणी नाही. सोनोग्राफी, एक्सरे वगैरे करतो, पण ह्याच्यापेक्षा भारीचं तपासणी नाही फिस्टुलामध्ये. तर कोणत्याही फिस्टुला सर्जरीमध्ये तुम्हाला फिस्टुला सर्जरी कोणाकुणी केलं एक्सपर्ट कोण, तर त्याच्या अगोदर एक MR फिस्टुलोग्राम करायला हवा. MR फिस्टुलोग्रामचा हेतू असतो मॅप, म्हणजे गुगलला मी सांगतो की मला बानेरला ह्या ठिकाणी ज्युपिटर हॉस्पिटलला जायचं म्हणून सांगितलं, तुम्ही गाडीमध्ये बसा, चांगली रस्ता कुठे, कम से कम ट्रॅफिक कुठे, योग्य पद्धतीनं पोहोचल कसं, हे सगळं जसं तुम्हाला गुगल मॅप सांगतो तसं आम्ही लोक सर्जनला MR फिस्टुलोग्राम सांगतं. पण नेमकं त्याचं एक पुढची गोष्ट आहे, MR फिस्टुलोग्राम सगळ्यांना समजत नाही. MR फिस्टुलोग्राम ह्याला एक क्वालिफाईड सर्जन लागतो. MR फिस्टुलोग्राम रिपोर्ट रीड करण्यासाठी मॅप म्हणजे तुमच्या गुगलवरती, आता आजकाल मोबाईलवरती आपण लावतो, हेच 10 वर्षाच्या अगोदर गेलं असतं तर प्रत्येक मोबाईल वाचलेल्यांना गुगल मॅप लावता येत होतं का? तसं नाही. आजकाल सगळ्यांना ते कॉमन झालं, समजलं म्हणून होतंय. तसं MR फिस्टुलोग्राम आणखीन गोल्ड स्टँडर्ड आहे, खूप चांगला होतो, पण त्याला समजून घेतलं तरच त्याला यूज करता येतो. ते समजून घेण्यासाठी एक योग्य क्वालिफाईड सर्जनची गरज आहे. तर त्याला जर का मॅप लावलं तर मॅपमध्ये कळतं की तुमची स्नायू किती इन्व्हॉल्ड आहे. जर स्नायू खूप इन्व्हॉल्ड असेल, स्पिंटर सेव्हिंग करायचं का स्पिंटर कटिंग, म्हणजे स्नायू कट करून सर्जरी करायचं का स्नायूला धक्का न लावता करायचं. स्नायूला धक्का न लावता सर्जरी करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये कोणती पद्धत करायचं. आणि काही वेळेला वारंवार तुम्हाला रिपीटेड फिस्टुला होत असेल, स्नायूला कट करून स्नायूला शिवल्या जातं. फिस्टुला वारंवार हो किंवा ॲब्सेस वारंवार हो, मग त्याला आम्ही म्हणतो फिस्टुलेक्टॉमी प्रायमरी स्पिंटर रिपेअर, म्हणजे पूर्ण स्पिंटर रिकन्स्ट्रक्ट करतो. आणि रिकन्स्ट्रक्ट हे एक एक्सपर्ट फिस्टुला सर्जन किंवा कोलोरेक्टल क्वालिफाईड सर्जन कोण होतं. काही लोक म्हणतात की रिपीटेड फिस्टुलामध्ये क्षारसूत्र ट्रीटमेंटनं बरं होऊ शकतो. होतं, नाही असं म्हणत नाही, पण क्षारसूत्र ट्रीटमेंट हा ॲक्च्युली ट्रॅडिशनल सर्जरी आहे. क्षारसूत्र म्हणजे काय, त्याच्यामध्ये केमिकल लावून दोरा आपण बांधत राहतो, पण जर करता टाईट करत राहतो, तोडत राहतो आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम बरं होतो. जर करता सर्जरी एक चांगल्या ठिकाणी करून तुम्हाला 2 आठवडे 3 आठवड्याच्या दुखण्यामध्ये पूर्ण सगळं बरं होत असेल तर 1-2 वर्ष धागा टाईट करत बसण्यात काही उपलब्धी होईल असं वाटत नाही. आणि गंमत अशी आहे, फिस्टुला कधी स्ट्रेट नसतो, म्हणजे सरळ एक रस्ता इथून तसंच जातो असं नसतो. रेल्वेच्या ट्रॅकसारखं फिस्टुला नाही. फिस्टुला म्हणजे आपले
गावातले रस्त्यांसारखं, म्हणजे वळणं येतात, घाट येतो, वाकडं तिकडं जातं, मग दोरा तसं वावल्या गेला नाही, तर त्यामुळे एक आणखी नवीन फिस्टुला होण्याची शक्यता आहे. आणि काही काही लोकांना केमिकल रिॲक्शन येऊ शकतं. जर तुम्हाला पटत असेल, तुमच्याकडे कोणी एक्सपर्ट क्षारसूत्र करणारा सर्जन असेल, तर केलं तर काही हरकत नाही. पण शक्यतो क्षारसूत्रामध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन आहेत आणि त्याच्यामध्ये वेदना आहेत. तो काय असं काही एकदमच वेगळी ट्रीटमेंट असं म्हणता येत नाही. पण एक्सपर्ट असेल तर करून घ्या, नसेल तर क्वालिफाईड सर्जनकडून प्रॉपर सर्जरी करणंच योग्य ठरतं. त्यामुळे आपलं रिकरन्स टाळू शकतं. आता 2 विषय बघितले आपण. क्वालिफाईड सर्जन पाहिजे, प्रॉपर ट्रीटमेंट पाहिजे आणि प्रॉपर सर्जरी सिलेक्शन पाहिजे आणि प्रत्येक पेशंटमध्ये MRI केलं पाहिजे, जेणेकरून मॅप लावलं तर हे होऊ शकतो. आणि तिसरी बाब फिस्टुला रिकरन्स होण्याचं कारण काय आहे, तर काही असे आजार असतात ज्यामुळे फिस्टुला तुम्ही खाली कितीही ऑपरेट केलं, वरती आजार असल्यामुळे तुम्हाला फिस्टुला रिकर होऊ शकतो. ते कोणते आजार बरं? काही काही वेळेला TB असू शकतो, काही वेळेला क्रॉन्स डिसीज असू शकतो, अल्सरेटिव्ह कोलायटिस असू शकतो. ह्या पेशंटमध्ये जर करता आतड्यांमधला आजार जर समजलेला नाहीये, खाली जर फिस्टुला ट्रीटमेंट करत असेल, खाला ॲब्सेस ट्रीटमेंट करत असेल, तर त्या कंडिशनमध्ये तुमचं फिस्टुला कधीही बरं होणार नाही. त्यामुळे रिकरंट फिस्टुला आहे, एज ओल्ड आहे, ते कोलोनोस्कोपी सर्जरीच्या अगोदर किंवा सर्जरीच्या नंतर करून घेतलं तर वरचा तर आजार म्हणजे आतड्यांमधला आजार तर आपण समजून घेऊ शकतो. आतड्यांमध्ये आजार नसेल तर फक्त फिस्टुला असेल तर मग खालच्या खाली त्याला बरं करू शकतो. आता चौथी गोष्ट महत्त्वाची आहे, फिस्टुला रिकर होण्यासाठी फिस्टुला सर्जरी नंतर काळजी घेणं खूप गरजेचं आहे. फिस्टुला सर्जरीमध्ये काय आहे, फिस्टुला एखाद्या हाताला मला जखम झाली, सर्जरी केली, तर ती जखम मी झोपून ठेवतो, त्याला मी मलम लावतो, डॉक्टरांकडे गेल्यानंतरच ते करतो. काही काही लोक तर अंघोळ करायचं असेल त्याला एक मेनकापड गुंडाळतात, हात बाजूला ठेवून अंघोळ करतात. तसं आपण संडासच्या ठिकाणी करू शकतो का? नाही. 1 ग्राम मोशनमध्ये लाखोंशी करोडोंशी बॅक्टेरिया आहेत आणि तो मोशन दररोज तिकडून येतो. मग तिथं रोज इन्फेक्शन होण्याचं एक कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे फिस्टुलाच्या पेशंटमध्ये जोपर्यंत जखम ओलसर आहे, किमान 8-10 दिवस तरी त्याला प्रॉपर ड्रेसिंग करणं गरजेचं आहे. प्रॉपर ड्रेसिंग जर करता केलं, एक एक्सपर्ट सेंटरकडून करून घेतलं, तर त्याला ड्रेसिंग केलं जाऊ शकतो. प्रॉपर क्लिनिंग केलं तर त्याच्यामध्ये वापस फिस्टुला येण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे तुमची वेदना होण्याची शक्यता कमी होते. त्याला जखमेला कसं, एखाद्याच्या घरी आता समजा नवऱ्याला जर फिस्टुला आहे, वाईफ केअर करत असेल, त्यांना काही माहीतच नाहीये, एकदा बघितलं जखम करून घ्या असं होऊ शकत नाही. तर थोडंसं ट्रेनिंग घरी आई वडिलांना किंवा बायको किंवा नवऱ्याला असेल तर बायकोला, बायकोला असेल नवऱ्याला, ह्यांना जर ट्रेन केलं तर साफसफाई जर का ठेवलं तर त्याच्यामध्ये फिस्टुला रिकर होण्याची शक्यता टाळते. काही काही वेळेला काही एक सेकंडरी ट्रॅक असतात, ते सर्जरीमध्ये मिस झाले तरी फिस्टुला रिकर होऊ शकतो. हे सर्व कारणं हे फिस्टुला रिकरन्सचे आहेत आणि ह्यामुळे फिस्टुला माझी लेझर सर्जरी झाली आणि मला फिस्टुला आला असं नाही. माझी चांगली क्वालिफाईड सर्जनकडून सर्जरी झाली तरी देखील रिस्क ऑफ रिकरन्स असतं. कधीच फिस्टुलामध्ये 0 रिकरन्स. जर तुम्हाला कोणी सर्जन म्हटलं तुमचं मी पेनलेस, वुंडलेस सगळं करतो, बॉन्ड पेपर घ्या आणि लिहून घ्या त्यांच्याकडून, असं कुठंच ट्रीटमेंट अवेलेबल नाही. 100तून एखादा पेशंट खूप छोटा फिस्टुला असेल तर होऊ शकतो, पण प्रत्येक फिस्टुलाच्या रिकव्हरीमध्ये पहिले 2-3 आठवडे त्रास सहन करावं लागतं. आणि आपण एक माणूस म्हणून एक 80 वर्ष एक निदान आपण जगतो. 80 वर्षामध्ये इवन स्त्रियांमध्ये जर करता 2 सीझर झाले, फॅमिली प्लॅनिंग झालं तरी 8 सर्जरी होत नाही. 10 वर्षातून 1 सर्जरी होतो. मग 10 वर्षातून 1 सर्जरी होत असेल, त्या एका सर्जरीला 10 दिवस आपण टाइम देण्याची तयारी जर नसेल, तर आपण काम करतो कशाला हा क्वेश्चन आहे. म्हणून जर तुम्हाला फिस्टुला जर झालेला असेल, तर योग्य निदान करा. योग्य निदान म्हणजे MRI करा. MRI तुमच्या सर्जनला विचारा, काय-काय दिसते, तुमचं स्पिंटर किती इन्व्हॉल्व्ड आहे आणि किती रिस्क आहे मोशनला कंट्रोलला हे विचारा. सर्जरीमध्ये लेझरचं भूत घेऊन लेझर पाहिजे म्हणण्यापेक्षा सर्जनला विचारा, मला ट्रॅडिशनल पद्धतीनं जखमीनं पूर्ण उघडं करून केलं तर रिस्क ऑफ इनकंटिन्युअन्स, मोशन कंट्रोल जात नाही ना, कारण तोच सगळ्यात बेस्ट सर्जरी आहे. तो विचारून घ्या. जर जाते असं जर का त्या सर्जनला वाटत असेल तर सर्जनला डिस्कस करा की माझ्या सर्जरीमध्ये तुमच्या हाताने किती रिस्क असू शकतो. जर सर्जन ओपन जेन्युनली तुम्हाला सांगत असेल तर ॲक्सेप्ट करा, नसेल तर तुमच्या गावातील किंवा आजूबाजूच्या नियर बाय चांगला एक्सपर्ट फिस्टुला सर्जन कोण आहे ढूंढा. कारण आजकाल गुगलवरती सगळीकडे अवेलेबल आहे आणि त्यांच्याकडून जाऊन
भेटा. आणि ज्या वेळेला सर्जनला भेटतो, फक्त फिस्टुला माझं लेझर सर्जरी करतो म्हणण्यापेक्षा फिस्टुलाबद्दल त्यांना विचारा, कुठून चालू होतं, कोणत्या मसलमधून जातं, रिस्क ऑफ इनकंटिन्युअन्स किती आहे, किती ब्रांचिंग आहेत, सेकंडरी ट्रॅक आहे का, कोणती सर्जरी करता हे विचारा. आणि त्याचसोबत जर फिस्टुला ट्रीटमेंट, पाईल्स फिशरसाठी मी म्हणत नाही कोणीही सर्जरी केलं तरी चालतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिफाईड सर्जन गरजेचं आहे. जर करता तुमची फिस्टुलाची सर्जरी असेल, तिथं गडबड सर्जनच्या हाताने झालं तर मोशन कंट्रोल लाईफ टाईम जाऊ शकतो. त्यामुळे सर्जनला बिनधास्त विचारायला काही हरकत नाही, सर तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, तुम्ही क्वालिफाईड MBBS MS सर्जन आहेत का विचारा. आणि जर करता सर्जन सांगत असेल मी क्षारसूत्रण करतो, कॉन्फिडन्स तुम्हाला असेल करायला काय हरकत नाही. पण जर करता क्वालिफाईड सर्जन असेल तर त्याचे रिझल्ट चांगले येऊ शकतात. किंवा एक्सपर्ट क्षारसूत्र सर्जन असेल तरी त्यांचा रिझल्ट येऊ शकते, ते तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच करू शकता. आणि फिस्टुला सर्जरी झाल्यानंतर, फिस्टुला म्हणजे कसं आहे, एखाद्यासोबत तुम्ही सर्जन नवरा बायको आहेत, लग्न झालं म्हणजे जिंदगीचं साथी म्हणून म्हणतो, तसं फिस्टुला सर्जरीमध्ये तुमच्या सर्जरीनंतर ते 3 महिने त्या सर्जन आणि त्या हॉस्पिटलचं तुमचं लग्न झालं असं पद्धत म्हणू शकतो आपण. तो 3 महिने फक्त सर्जरीला सर्जन बोलायला रेडी आहे, नंतर भेटायला रेडी नाही तर काही फायदा होत नाही. तर त्यामुळे 3 महिने दिवस तुम्हाला टाईम भेटू शकतं. सर्जनसोबत डिस्कस करा, जेणेकरून तुमचा फिस्टुला क्युअर होईल, वारंवार होणार नाही. आणि सर्जरी झाल्यानंतर एक 8-15 दिवस ठेवून त्याची ड्रेसिंग, क्लिनिंग सगळं करा, जेणेकरून रिकरन्सचे चान्स टळू शकतात. तर मित्रांनो, फिस्टुला का रिकर होतो माहिती झालं. फर्दर तुमचं जर फिस्टुला असेल, ॲप्सेस असेल, क्वालिफाईड सर्जनकडून प्रॉपर योग्य मार्गदर्शनाकडून करा, जेणेकरून रिकरन्स होणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.